उमरगा MIDCमध्ये कारखानदार जे आहेत, व्यावसायिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे, माझ्या पाठीमागं जी फॅक्टरी आपण पाहतोय, ही फॅक्टरी टायर वितळवून ऑइल काढणारी फॅक्टरी आहे आणि त्याचं वेस्टेज जे आहे ती वेस्टेज जमिनीमध्ये मुरवलं जातं आणि त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ती इथल्या साईडच्या कारखान्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. महत्त्वाचं म्हणजे MIDCमध्ये खाद्यपदार्थाचे कारखाने असतील किंवा हॉटेल्स असतील किंवा जवळच लोकवस्तीसुद्धा आहे आणि यांना यापासून धोका होऊ शकतो असं कारखानदारांचं म्हणणं आहे. आता या परिसरातले जी व्यावसायिक आहेत ती या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या कारखान्यावरती लीगल कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून उमरगा MIDCमध्ये 40 कारखान्यापैकी 6 कारखाने ह्याचे आहेत, त्याच्यापैकी 2 प्रोसेसमध्ये आहेत आणि 4 कारखाने जे आहेत ते आत्ता अद्ययावत सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतं आहे. मात्र लोकांना जी त्रास होतो आहे त्याची कैफियत मांडण्यासाठी हे कारखानदार जे आहेत ते एका ठिकाणी जमलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नेमकं अडचण काय आहे मला सांगा. हे कारखाने जे आहेत हे प्रदूषणचा विषय आहे, तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवताय, नेमकं काय अडचण नेमकी काय? साहेब असं आहे, माझा ताटपत्री आणि शेततळ्याचा व्यवसाय आहे. अच्छा. जवळपास 4 वर्षापासून मी इथं करतो. पण माझ्या आजूबाजूला जवळपास 2 कारखाने, एक तयार झालेला आहे आणि एक प्रोसेसमध्ये आहे, बिलकुल जवळ माझ्या. काय काय होतं तयार त्याच्यातून? त्याच्यामध्ये ते काहीतरी टायरची कंपनी म्हणतात, टायर जाळून तेल काढतात काहीतरी, असं आहे त्याचं. आता आम्हाला डिटेलमध्ये त्याचं माहीत नाही, पण त्याचं एवढा स्मेल एवढं खराब येतो आणि 4 महिन्यापासून माझ्या बोरचं पाणी एवढं दुर्गंधी येते माझ्या त्या पाण्यामध्ये की जनावरसुद्धा प्यायला तयार नाहीत ते पाणी. आणि पूर्ण माझ्या बोरचं पाणी 100% खराब झालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, आता काय मागणी आहे तुमची? प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा कारखान्यांना परवानगी देऊ नये, कारण तुमचा उद्देश असा आहे MIDCचे की बाबा स्थानिकांना रोजगार मिळावा, जे तरुण सुशिक्षित तरुण त्यांना कुठंतरी काहीतरी व्यवसाय करता यावा. पण अशा कारखान्यामुळं ना या उत्पादनाचं काय कोणाला लोकलला उपयोग आहे, याचा कुणाला काही फायदा नाही, नुकसान आहे असं तुमचं म्हणणं आहे? काय नाही सर. तुमचं काय फॅक्टरी काय इथं? हो, इथं माऊली ठिबक म्हणून फॅक्टरी आहे. बरं. या टायरच्या कंपन्यांमुळं एवढा मोठ्या प्रमाणात स्मेल, एवढं दुर्गंधी येत आहे की कामगार काम करण्यास तयार होत नाहीत. कमीत कमी तो 2-2, 3-3 तास, काही वेळेस आम्हाला तिथं जाऊन उद्योजकांना तिथं घेऊन जाऊन तो कारखाना चालवणाऱ्याला आम्हाला सांगावं लागतंय याच्यातून वास येतोय, तुम्ही बंद करा. त्याच्यानंतर ते काही वेळासाठी कारवाई करतात. आम्ही MPCBला ही तक्रार दिलेली आहे. ते येतात, ते येण्याच्या अगोदर ही कंपनी बंद होतात. येऊन ते फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करूनच जाऊ लागलेले आहेत. आता तुम्हाला त्रास काय आहे त्याचा? याचा मोठ्या प्रमाणात जो त्रास आहे तो स्मेलचा आहे आणि त्याच्यातून बाय प्रोडक्टमधून खाली वेस्टेज पाणी सोडलं जाते. त्या पाण्यामधून बायफर्गुलेट होऊन आमच्या बोरला पाणी येऊ लागले. आणि महत्त्वाचं आहे की याच MIDCमध्ये बोर MIDCचे आहेत, ते हे 8 दिवसाला पाणी देतात. भविष्यात त्याही बोरला या उद्योगाचं पाणी जाऊन हे 100% आम्हाला इनडायरेक्टली 100% सर्वांसाठी, कामगारासाठी तेच आम्ही यूज करतोय पाणी, आम्हाला वैयक्तिक पिण्यासाठी तेच पाणी यूज करतोय. तुमचं कारखाना? सर, माझं MIDCमध्ये इथं मिनरल वॉटरचं प्लांट आहे. बरं, मिनरल वॉटरचं. अच्छा. आता आम्ही पण MIDCचं पण आणि स्वतःचं पण बोर आहे. आता टोटली बोरमध्ये आम्ही यूज करतो तर स्मेल येते सर. आता सध्या 500 मीटरवरती ह्यांची धोकादायक आहे एकदम. 100% आरोग्याला हानिकारक आहे आणि आम्हाला उद्योग बंद करावा लागला. असं स्मेल असलं तर आम्हाला नाही चालणार ना. तक्रार वगैरे केली नाही, तक्रार आम्ही पोल्युशनला केलेलं आहे, MIDCला केलेलं आहे आणि मिनिस्टर लेवलपर्यंत आपण केलेलं आहे. तुमचा पण कारखाना आहे? नमस्कार, मी अनिल बिराजदार, शेजारील गावचा मी सरपंच आहे. ओके. आणि उद्योजक संघटनेचा मी अध्यक्ष पण आहे. शासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून मी लोकायुक्तापर्यंत पत्रव्यवहार केला की बाबा हे वास येतोय, दुर्गंधी येते आणि गावातल्या लोकांना इतका मोठा त्रास आहे की आता जर ते आजकाल AIचं युग आहे, कोणीही उठलं तर बघतं ते किंवा ह्याच्यामुळं काय त्रास होणार आहेत, फुफ्फुसाचे आजार होणार आहेत. लोक आम्हाला बसू देत नाहीत गावात की बाबा तू काय करतोय, सरपंच आहे ना तू, या बाबतीत काय? सरपंच आहे? हो, मी जे किकुर गावचा सरपंच पण आहे. पण ह्या लोकांना इतकं जर सांगून 10 वेळेस आम्ही पोल्युशन विभागाला जाऊन MIDC ऑफिसच्या हर एक अधिकाऱ्याला बोललो की बाबा MIDCवाले काय म्हणतंय की पोल्युशनवाल्यांना हरकत देतात म्हणून आम्ही प्लॉट देतोय, आणि पोल्युशनवाले म्हणतात MIDC ना हरकत देते म्हणून आम्ही प्लॉट देतोय. ह्या दोघांच्या मध्ये गावला उद्योजकांना शेजारी असलेल्या मोठ्याला एक बुर्देव मंदिर असं एक मोठं स्थान आहे, मंदिर आहे तिथं, तीर्थक्षेत्र आहे तिथं. इतके मोठे भाविक येतात जर अमावस्येला, पौर्णिमेला.
यात्रा भरते लाखो लोकांची, तर त्या लोकांच्या शरीरावर किती मोठा परिणाम होणार आता आहे. हे कारखाने आली कधी वाढले ते आपल्या इकडे हे कारखाने 4 ते 5 वर्ष झालं एक येतात. आता तर हुमनाबादवाल्यांचे 3-4 कारखाने चालू होणार आहेत. आम्ही त्यांना जर बोलायला गेलं तर ते आमच्या अंगावर येतात साहेब, की बाबा तुम्ही कारखाना चालू करू नका, तुमचे पैसे वेस्ट करू नका. आम्हाला ह्याचा विरोध आहे. आमचं म्हणणंही सार्थक आहे, आम्ही बोलणं, परंतु नियमाप्रमाणे जर MIDC जर देत नसेल, MIDCला आम्ही 10 वेळेस तक्रारी केल्या की बाबा तुम्ही त्यांना जागा देऊ नका. हुमनाबादमध्ये कारखाने बंद पडले आणि इथं उमरग्यामध्ये येऊन जर तुम्ही हब बनवत असाल तर ते सगळ्यांच्या शरीरास घातक आहे, उद्योजकांना पण घातक आहे, माझ्या जगीपूरगावच्या ग्रामस्थांना पण घातक आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की अशा कारखान्याला NOC देऊ नये. आणि NOC ग्रामपंचायतची त्यांनी NOC पण मागत नाहीत. आम्हाला पण कळतं ना, आमच्या ग्रामपंचायतची जर NOC घेतली त्यांनी तर आम्ही देऊ न देऊ म्हणजे गावाच्या ग्रामसभेमध्ये ठराव घेऊ ना आम्ही. तर हे तर काही होत नाही, डायरेक्टली चालू आहे यांचं. तुमचा कारखाना आहे? नमस्कार, मी आनंद हिरवे, माझा पाईपचा उद्योग आहे. बर. आणि बऱ्याच वर्षापासून हे सगळं चाललेलं आहे. आता उद्योजकाने सगळ्या गोष्टी मांडल्यात. मी सरकारला किंवा MIDCला एकच मागणं करतो की इथं एक क्लस्टरच चालू करा, म्हणजे आम्ही पण हे उद्योग चालू करू. ओके. म्हणजे काय आहे की आम्हालाही सोपं होऊन जातं ना, हे सगळं सोपं उद्योग आहे. प्रदूषण करणे आणि हे सोपं आहे. हो, आमचा उद्योग एक तर आमचे उद्योग आमचे प्रॉब्लेममध्ये आहेत, ते सोपं आहे. आम्ही पण सगळेच चालू करतो. शासनाला आमची मागणी आहे की इथं क्लस्टरच चालू करा. सगळे आम्ही हेच उद्योग चालू करतो. सगळेच असं तुम्हाला वाटतं? हा बस करा. आणि काय त्याला सगळ्यांच्या वतीनं चेंज ऑफ ऍक्टिव्हिटी मागतोय आम्ही MIDCला. सगळे उद्योजक आम्हाला चेंज ऑफ ऍक्टिव्हिटी करून पाहिजे. आम्ही पण हे कारखाने चालू करणार. कार्बन डायऑक्साईड याच्यातून हा उद्योगातून कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो आणि तो मानवी शरीराला अत्यंत घातक आहे. लंग्स कॅन्सर आणि ब्रेन कॅन्सरची दाट शक्यता याच्यामुळे आहे. मानवी वस्तीच्या 10 किलोमीटरच्या पुढे हा उद्योग असला पाहिजे असा रूल्स आहे. तर ते त्याला सगळं फाट्यावर मारून हे जे सगळं अनलिगल. हो, MPCचे लोक जे आहेत ना ते MIDC टाकतात, MIDC जातात. हे एकंदरीत जर पाहिलं तर ही परिस्थिती आहे उमरगा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये. जे टायर पगळवून ऑइल काढणारे कारखाने आहेत त्याचं प्रदूषण जे आहे ते नियमाच्या बाहेर आहे आणि हे कारखाने जे आहेत ते अनलिगली आहेत असं या कारखानदारांचं म्हणणं आहे. आणि लवकर ॲक्शन घ्यावी आणि उमरगा MIDC जी आहे ती प्रदूषणमुक्त करावी. या संदर्भात आम्ही प्रदूषण कार्यालय लातूरशी संपर्क साधला, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लवकरच त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.